नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे करंट अफेअर्स विथ हेमंत. संपूर्ण 2025 या वर्षातील चालू घडामोडी आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी पण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघूया आपण 2025 या वर्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या. सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. तर कोणताही वेळ न वाया घालवता आपण आजचा पहिला प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रवीण रंजन. प्रवीण रंजन यांची CISF चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. CISF चे लॉंग फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. त्यालाच मराठीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असे म्हणतात. आणि CISF याची स्थापना आहे 10 मार्च 1969. त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली. तर यानंतरचा दुसरा प्रश्न, प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ITBP. ITBP याचा लॉंग फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. त्यालाच मराठीमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस असं म्हणतात. आणि त्याची स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1962 रोजी आणि त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर यानंतरचा आपला प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा IMP प्रश्न, सध्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे CP राधाकृष्णन यांची नुकतेच भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. तसेच याच्यापूर्वी भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भारताचे 15वे उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्णन झालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सबिता भंडारी. यानंतरचा प्रश्न, नेपाळ या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुशीला कार्की. सुशीला कार्की यांची नेपाळ या देशाचे पंतप्रधान म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळ या देशाचे चलन आहे नेपाली रुपी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 नंबर, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमित खरे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत याच्यापूर्वी हे गुजरात राज्याचे देखील राज्यपाल आहेत आणि त्यांचा अतिरिक्त कारभार हा महाराष्ट्र राज्याकडे सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, आशियाई विकास बँक त्यालाच ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक, भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजीव महर्षी. राजीव महर्षी यांची ADB चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ADB ची स्थापना आहे 19 डिसेंबर 1966 आणि याचे अध्यक्ष आहेत मासात्सुगो असाकावा. यानंतरचा प्रश्न क्रमांक 9, FSSAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रजित पुन्हानी यांची FSSAIचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि FSSAIच्या लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्याची स्थापना आहे 5 सप्टेंबर 2008 रोजी. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय शेअर बाजार NSE चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंजेती श्रीनिवास. NSE याचा शॉर्ट लॉंग फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी एक्सचेंज. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे अनीस दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न, 29वे नियंत्रक लेखा व महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 TCA कल्याणी यांची 29वे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न, न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर नुकतेच यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. याआधीचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ही आलोक आराध्य होते. त्यांची जागा या ठिकाणी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. जोहान गाहर स्टोर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न नॉर्वे. नॉर्वे या देशाचे राजधानी आहे ऑस्लो आणि चलन आहे नॉर्वेजियन क्रोन. त्यानंतरचा प्रश्न, UN वुमेनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सीमा बाहोस. सीमा बाहोस यांची UN वुमेनच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशात राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न, अजय कुमार भल्ला यांनी 22वे कोणत्या भारतीय राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नागालँड. त्यानंतरचा प्रश्न, न्यू डेव्हलपमेंट बँक NDB मध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजीव रंजन यांची NDB मध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. NDBची स्थापना आहे 15 जुलै 2014 रोजी. त्याचे मुख्यालय आहे शंघाई चीन आणि अध्यक्ष आहेत दिल्मा रौसेफ. त्यानंतर लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इगा रुगिनीने. राजधानी आहे विलियन्सन आणि चलन आहे युरो. यानंतरचा प्रश्न, भारतीय सौर ऊर्जा महामंडळ च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RK सिंह. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये 3 वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रघुराम राजन. त्यानंतर इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गयाना या देशाचे राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झालेली आहे. कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिनेश के पटनायक. प्रश्न क्रमांक 25 खाण मंत्रालयाच्या सचिवपदी कार्यभार अलीकडेच कोणी स्वीकारला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पियुष गोयल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजे आलोक आराध्य आणि विपुल मनुभाई पांचोली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 टाटा सन्सच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे नोयल टाटा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 अनुतीन चरनाविराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? योग्य उत्तर आहे थायलंड. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजय सिंह यांची. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेबस्टियन लेकोर्नू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31 रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोनाली मिश्रा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32 जेनिफर सिमन्स यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचला आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे सुरिनाम या देशाचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 भारताच्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पराग जैन. रॉची स्थापना आहे 21 सप्टेंबर 1968 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 खो खो फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुधासु मित्तल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय सिंघल यांची. त्यानंतर न्यो सॉ कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? याचे योग्य उत्तर आहे म्यानमार या देशाचे. म्यानमार राजधानी नायपिडॉ, चलन आहे क्यॉट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 विक्रम साराभाई अंतराळ केंद्र चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए राजराजन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 लुईस मॉन्टेनेग्रो यांची पुन्हा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 39 सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुनील जयंत कदन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 ICC चे नवीन CEO म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संजोग गुप्ता.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर दोराईस्वामी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NERA चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीन गुप्ता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बॅसेडर म्हणून निवड झाली ती कोणत्या राज्याची आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. त्यानंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲनालेगा बेअरबॉक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेचे वाडा याचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटोल्ड बाका यांची. त्यानंतर भारतीय लष्कराचे नवीन उपसेनाप्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एस महेंद्र देव. त्यानंतर शेवटचा प्रश्न, संसद टीव्हीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचे योग्य उत्तर आहे उत्पल कुमार सिंह. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न तुमच्यासाठी, याचे योग्य उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे UPSC च्या सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? व अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दोन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि माहिती आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.